नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल। स्वागत है आपका। प्रभाग क्रमांक 14 में शिंदे गुट के विकास कार्यों की धूम। प्रभाग क्रमांक 14 में उप मुख्यमंत्री एवं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे के विशेष निधि से 2 करोड़ रुपए की मंजूरी देकर ड्रेनेज पाइपलाइन और कंक्रीटीकरण कार्य का शुभारंभ आज दिनांक 8 को दोपहर 12:30 पर किया गया। यह शुभारंभ मौठा मातंगवाड़ा, संत कबीर नगर, वाल्मीकि नगर क्षेत्र में राज्य के स्कूल शिक्षा मंत्री दादा भुसे के हस्ते किया गया। उन्होंने मौठा मातंगवाड़ा के हनुमान मंदिर में दर्शन लेकर श्रीफल फोड़कर कार्यक्रम का उद्घाटन किया। कार्यक्रम में लोगों में उत्साह और आनंद का माहौल देखने को मिला। युवा सेना लोकसभा समन्वयक दिगंबर नाड़े और संगीता नाड़े के निरंतर प्रयासों से इस प्रभाग के लिए निधि उपलब्ध कराई गई, जिससे क्षेत्र में सड़कों का कंक्रीटीकरण और ड्रेनेज पाइपलाइन का काम शुरू हुआ। इस अवसर पर नागरिकों ने इन विकास कार्यों के लिए आभार व्यक्त किया। कार्यक्रम में महानगर प्रमुख बंटी तिद्दमे, उपनेता विलास शिंदे, शिवसेना, शिंदे गुट, जिला प्रमुख अजय बोरस्ते, राम सिंह बावरी, सैयद एहतेशाम जिलानी, हाजी शोएब मेमन, पूर्व नगर सेविका समीना मेमन, संदीप डहाणके, विट्ठल भाऊ नाड़े तथा बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे। ऐसी ताजा खबर देखने के लिए चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूले। रिपोर्टर तबरेज शेख के साथ जहीर खान, नासिक। जय हिंद, जय भारत। शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम। फक्त अशी गटर बनवून हळू 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 रे हळू। महाराष्ट्राला बोलू ना अण्णा। जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे, त्याचप्रमाणे मंत्री भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी समावेश आहे। त्याचप्रमाणे नाशिकच्या प्रभाग क्रमांक 14 आपल्या या परिसरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज आणि रस्त्याचं काम याच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, नेते मंडळी, या वार्डातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि खास करून ज्यांच्या पाठपुराव्यामुळे माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण आहे? एकनाथ शिंदे साहेब। त्यांच्या आशीर्वादामुळे आज आपल्या प्रभागामध्ये हे विकास कामं संपन्न होत आहे। ते माननीय नाडेजी, समीनाताई मेमन, संदीप डहाणके, मला वाटतं की यांच्यासाठी आणि एकनाथजी शिंदे साहेबांसाठी आपण टाळ्यामधून अभिनंदन केलं पाहिजे। गेल्या अनेक वर्षांच्या पासून प्रलंबित असलेली ही विकास कामं दिगंबर नाडेजी आणि या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आज प्रत्यक्ष कृतीमधून त्या विकास कामांचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। माझी आपल्या या कामाला शुभेच्छा देत असताना दिगंबर नाडेजी आणि
सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आव्हान असणार आहे, कारण ज्या गोरगरिबांच्या वस्तीमध्ये ही विकास कामं तुम्ही करायला घेतली, हे विकास कामं तर महत्वाची आहेतच, परंतु ज्या पद्धतीने आता एक काही आपल्याला सांगत होती की त्यांचा एक दिव्यांग लहान बाळ आहे, तर सरकारच्या अशा वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजनांचा लाभ सुद्धा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना काम करायचं आहे। आणि म्हणून या विकास कामाच्या संदर्भामध्ये तर तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। मला माहिती आहे पाठीमागच्या काळामध्ये काही वैद्यकीय अडचणींना सामोरं जात याच जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि शिवसैनिकांच्या सहकार्याने आशीर्वादाने तुम्ही चांगलं काम केलेलं असल्यामुळे देवाने तुम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही, शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी, या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या अनेक चांगल्या योजना असतात, परंतु तळागाळाच्या त्या लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचवणं यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आणि उपक्रम त्या ठिकाणी राबवला जाणार आहे आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुद्धा हा उपक्रम राबवण्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील। आणि अगदी लहान बाळांच्या पासून तर वृद्धांच्या पर्यंत ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ त्या पात्र लाभार्थ्याला मिळवून देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो। आज खूप कार्यक्रम आपल्या नाशिकमध्ये आहेत आणि म्हणून थोडा गडबडीमध्ये धावपळीमध्ये हा कार्यक्रम आपण करतो आहोत। पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून धनुष्यबाणाच्यासाठी महायुतीच्यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये आम्ही आशीर्वाद मागण्याच्यासाठी पण लवकरच त्या ठिकाणी येणार आहोत। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून तर अनेक चांगले निर्णय आणि या चांगल्या निर्णयांचं जे मंदिर असेल त्या मंदिराचा कळस म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अशा पद्धतीचे अनेक चांगले निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून महायुतीला धनुष्यबाणाला येणाऱ्या काळामध्ये तुमचे आशीर्वाद असतील हा विश्वास व्यक्त करतो। तुम्हा सर्वांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाई कुठे